गुड मॉर्निंग मंडळी. आजचा व्लॉग करताना मला तितकं हसू यायला लागले कारण खूप मजा येणार आहे. मी एकटीच रेकॉर्ड करणार, म्हणजे रेकॉर्डिंग मी एकटीच आहे घरी बछड्यासोबत आणि मजा येणार आहे. तुम्ही एकटं बाळ सांभाळणं इज व्हेरी व्हेरी टफ. शिला पण तुम्ही निवांत जाऊ नाही शकत, लगेच तुमच्या जबाबदारी तुम्हाला येतं हे करायला. जो बघू कसं कसं होतं आजचा दिवस. आता मी रेडी वगैरे होते आणि रेडी वगैरे होऊन तुम्हाला भेटते. इंटरेस्टिंग असेल आजचा दिवस माझ्यासाठी पण. आमच्या इथं चढायला खूप जास्त आवडतं. याचं वरवरचे ठिकाणं आवडतात तिला. एसी, कबड, लाट. आणि पुष्पाने राजनीचा घोडा घेऊन झोपलेला आहे. बघ तुझा घोडा कसा घेतलाय पुष्पाने, त्याला किती आवडलाय पुष्पाचा तुझा घोडा. झोपलाय तो त्याच्यावरती उशी बनवून. घाई नसले तरी रेडी झालेली आहे. ब्रेकफास्ट मी सकाळी रात्रीच बनवून ठेवला होता, ओव्हरनाईट ओट्स. कारण मला माहिती होतं सकाळी मला अजिबात वेळ नाही मिळणार आहे, तर मी रात्रीच बनवून ठेवला आहे. फटाफट ब्रेकफास्ट करते आणि भाजी चिरून ठेवली आहे दुधीची, त्याला पण फोडणी टाकायची आहे. तू पुढे जायचं आहे तुला चप्पल घेऊन. झाड पण इतकं भरलेलं आहे ना, मुसळधार पाऊस येणार आहे आज, काही खरं नाही. मी आणि राजनी रेडी झाली आहे, माझं ब्रेकफास्ट झालं आहे, पण घर अजून रेडी नाही आहे. घराला पण स्वच्छता करायची आहे. आम्ही सगळं आवडून गेलेलं आहे, बट स्टील लहान बाळांसोबत घर किती वेळा घाण होतं आणि किती वेळा साफ करावं लागतं याचं काहीही काउंट नाही. घर साफसफाई वगैरे तर होत राहील, बट फर्स्ट टाईम चहा करते आणि मग बाकी सगळं बघू काय करायचं. तोपर्यंत राजनीचा बहुतेक झोपायचं टाईम पण होईल झाला ॲक्च्युली, पण ते झोपत नाही आहे का नाही. मी राजनीसोबत एक चहा जरी सक्सेसफुली बनवला ना तर लई ग्रेट आहे म्हणायला पाहिजे मी आता. बिकॉज ती मला एकटीला सोडतच नाही आहे. वर्ड नो, हां दॅट्स हर नो. आता मी चहा बनवू शकते की नाही बघू. आणि मी ते कांदा चिरून ठेवलाय, ठेवलेला आहे ऑलरेडी, चिरून घेतला नाही कोणाकडून तरी. पण हिला इतका आवडतो ना कांदा टोमॅटो चिरलेला, हातातला मखाणा सोडून खाऊ सोडून तिला कांदा हवाय. थांब देते तुला. आधी मला अजिबात एकटी सोडत नाही आहे आणि ते झोपायचा टाईम झाला आहे, तर तिला बहुतेक झोप येते पण ती झोपत नाही आहे. सो मी चहा ठेवला, दूध गरम करायला ठेवलं आहे. बघू अजून अख्खा दिवस जायचा आहे. राजनीला बुक्स खूप आवडतात, सो तेव्हा ते आपण बुक्स देतो आणि आपण आसपास असतो तेव्हा ती निवांत बुक्स बघत बसते. पण तिच्या आसपास असायला लागतात. तिला बुक्स घेऊन तिकडे काम वगैरे करणे इज नॉट अ थिंग. सक्सेसफुली चहा मी बनवलेला आहे. चहा बनवलाय आणि राजनी आता येते माझ्या मागे. कमान पैसा आहे माझी पोट. आय लव्ह दिस. आता अशी परिस्थिती आहे की सगळ्या गोष्टीतून जरासा वेळ पेरेंटिंगसाठी मिळतोय, बट आय विश की मी नेहमीसाठीच स्टे ॲट होम आई असते अँड राजनीकडे म्हणजे राजनीला पूर्ण सगळा वेळ देऊ शकले असते अँड राजनीतून बाकीच्या गोष्टींना वेळ काढला असता, बट दॅट्स नॉट द केस राईट नाव. अजून
आहे. आ नुसती धडपड चालू आहे. मी असं ऐकलं होतं की कोणतरी असं म्हणत होतं की 5 साल तक पेरेंट्स का काम है बच्चा जिंदा रहना चाहिए. दॅट इज सो ट्रू. किती धडपडतात, किती कडबडतात. ही पण खूप धडपडत असते, खूप कडबडत असते. सो आर ओनली जॉब इज की आम्ही याला कुठे पडू न देऊ, काही लागू ना. तरी पण त्याच्यातून खूप जास्त म्हणजे खूप जास्त नाही, पण काही वेळेस तिला लागत असतं. जसं की परवा नॉर्मलच असं पडली, पण दात घुसला काय झालं देवदाने, पण आतून थोडंसं तिला रक्त येत होतं. सो एक एक्झाम्पल देते, तिचं तर काहीच झालं. आता सगळ्या वस्तू खाली काढायचं काम चाललंय. फायनली रात्री झोपली आहे. मला पण खूप झोप येत होती, पण मी जर तिच्यासोबत झोपले तर माझं काहीच काम नाही होणार. सो हिअर आय एम. Let's do some cleaning, guys. माझ्या ह्या बछड्याला पण बाहेर जायचं आहे, पण अनफॉर्च्युनेटली आय कॉन्ट टेक यू आउट. माय फर्स्ट बेबी राधा. लय शाणी आहे मग माझं बाळ. प्रेग्नन्सीमध्ये हेअरफॉल झालेला, पण ते केस आता परत आले आणि ते खूप विचित्र दिसतात. ओके, लुक्स गुड. आता फटाफट मी कुकर लावते, राजनीचं जेवण बनवते. झोपली आहे तोपर्यंत. आता आम्ही हा राईस लावणार आहे, राजनीसाठी वरण लावणार आहे. त्याच्यामध्ये दुधी भोपळा आणि टोमॅटो आणि एकदम थोडंसं कांदा. ओके, रविवारी मी लसूण सोलून ठेवलेली आणि मी कढीपत्ता पण धुवून ठेवलेला. खूप जास्त मदत होते याची. पटकन गडबडीच्या वेळी आपण भाजी आमटी करू शकतो. किचनमध्ये दुपारच्या वेळी काम करणं म्हणजे खूप अवघड आहे. खूप जास्त गरम होतं, खूपच गरमी आहे मुंबईला. झाले, कुकर झाला, भाजी पण झाली आहे, चपाती ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. सो जेवणाचं काही काम संपलं आहे. ओह माय गॉड, दिस इज सो डॅम हॉट. घरात लहान मुलं आणि मांजरं असणं म्हणजे सतत साफसफाई करावं लागणं. सफाई कामगाराचंच काम आपण करतो की काय असं वाटतं. आणि त्यात दिवसभर व्लॉग करण्याची हिंमत माझ्यात नाही आहे. आजचा व्लॉग इथंच संपवते. मी परत साफसफाई केली, मी जेवण सगळं बनवून ठेवलं आणि आता मी खूप जास्त रमली आहे. रात्री उठेपर्यंत मी जरासं आता आराम करणार आहे. जा बायका, जा पोरी दिवसभर घर सांभाळतात, बाळाला सांभाळतात. ओ माय गॉड, हॅट्स ऑफ टू यू गाईज. ओ माय गॉड, ऑफिसचं काम करण्यापेक्षा हे काम खूप जास्त अवघड आहे. आणि ऑफिसचं काम करून हे काम करणं म्हणजे जगापलीकडचं काम आहे रे बाबा देवा. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि काही सजेशन्स असतील तर कमेंटमध्ये सांगा. बाय.